नमस्कार मंडळी, आपल्या हॉल क्रेज चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो नवरात्र येत आहे आणि सगळेजण काही स्कर्ट्स किंवा नवरात्रसाठी जे स्पेशल आउटफिट आपण वेअर करतो त्याच्या सगळ्या शोधात असतात. सो असेच काही आउटफिट मी आजच्या हॉलमध्ये इन्क्लूड करणार आहे. काही स्कर्ट पॅटर्नमध्ये आहे, काही पूर्ण सेटमध्ये आहे. सो ॲक्च्युली पार्सल खूप लेट डिलिव्हर्ड होतं, त्यामुळे हा व्हिडिओ थोडंसं लेट अपलोड होता. आजच्या आपल्या हा हॉल क्रेज चॅनलमधल्या नेक्स्ट हॉल व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि भरपूर छान कलेक्शन आहे आजचं, छान अफोर्डेबल आहे, प्रत्येकजण अफोर्ड करू शकेल अशा पद्धतीचं कलेक्शन आहे. आणि या सगळ्या कलेक्शनमधून तुम्हाला कुठलं कलेक्शन आवडलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो 4 ते 5 कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करणार आहे. तर बघू कसे रेशो झालेले आहेत. सो हा आहे स्कर्ट पॅटर्नमध्ये, ब्लॅक कलरमध्ये मला हे रिशू झालेलं आहे. अगदी अट्रॅक्टिव्ह वाटतंय बघताना. तिचं ब्लॅक स्कर्ट मला रिसीव झालेला आहे, इथे इलॅस्टिक दिलेली आहे. तिचं स्कर्ट मला रिसीव झालेला आहे, इथे लटकन दिलेले आहे पिंक कलरचे हायलाइट करण्यासाठी. इलॅस्टिक दिलेली आहे दोन्ही साईडला आणि खालच्या साईडला अशा पद्धतीची एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. हायलाइट केल्या असल्यामुळे खूप छान उठून दिसत आहे. नवरात्रासाठी एकदम परफेक्ट स्कर्ट आहे. यावर कुठल्याही कलरचं, पिंक कलरचं जर टॉप तुम्ही वेअर केलं किंवा ब्लॅक कलरचं किंवा गोल्डन कलरचं, सो असा एक सेट आपण तयार करू शकतो. फ्लेअर भरपूर मोठं दिलेलं आहे यामध्ये आणि छान गोल्डन प्रिंट केलेली, अशा पद्धतीची गोल्डन प्रिंट याच्यावर केलेली आहे आणि गोल्डन आणि पिंकमध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे. कापडची क्वालिटी खूप व्यवस्थित दिलेली आहे. सो हे होतं आपलं पहिलं आउटफिट. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे थोडं कॉटनमध्ये. हे मला नायपा ब्रँडकडून रिसीव झालेलं आहे. भरपूर छान फ्लेअर दिलेले आहे अशा पद्धतीचे. सो असे मॅक्झिमम जे फ्लेअर असतात, म्हणजे जास्त फ्लेअरवाले जे ड्रेसेस असतात ते खूप छान वाटतात स्पेशल नवरात्रासाठी. आणि अशा पद्धतीचे सगळ्यांना फ्लेअरचे जे ड्रेसेस मोस्टली घालायला आवडतात. तर अशा पद्धतीची इलास्टिक दिलेली आहे दोन्ही साईडला. या पद्धतीचं नेव्ही ब्लू कलरमध्ये मला हे रिसीव झालेलं आहे. छान बारीक प्रिंट, फ्लॉवर प्रिंट केलेली आहे. कॉटनमध्ये कापड आहे याचं आणि खालच्या साईडला हायलाइट करण्यासाठी अशी बॉर्डर दिलेली आहे. सो फ्लेअर जे आहे ना, खूप प्रॉपर फ्लेअर दिलेला आहे. म्हणजे वेअर केल्यानंतर प्रॉपर इथपर्यंत त्याचा फ्लेअर येत आहे दोन्ही साईडने, एवढं प्रॉपर त्याचा फ्लेअर दिलेला आहे. कापडची क्वालिटी खूप अप्रतिम दिलेली आहे. कॉटनमध्ये रिसीव झालेला नायपा ब्रँडचा आहे. मे बी हे पण फ्री साईजमध्येच मी ऑर्डर केलेलं आहे. सगळे थोडे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मी बोलवलेलं आहे, कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या पॅटर्नचे घालायला आवडतात. कुणाला कॉटनमध्ये आवडतं, कुणी नवरात्रमध्ये पण थोडंसं वेस्टर्न लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात, कुणी प्रॉपर नवरात्री लुक क्रिएट करतात. सो अशा पद्धतीचं हे लेहंगा मला रिसीव झालेला आहे पर्पल कलरमध्ये. थोडं कलरचं चेंजेस दिसेल कॅमेरामध्ये. याचं पण घेर अगदी प्रॉपर दिलेला आहे. खूप छान घेर दिलेला आहे. आतमध्ये एक एक्स्ट्रा अस्तीन प्रोव्हाइड केलेली आहे अशा पद्धतीने. सो त्यामुळे जे घेर येतं किंवा प्रॉपर त्याचं जे सेट बसतोय ते अगदी व्यवस्थित बसतोय. सो अशा पद्धतीचं आहे आणि यामध्ये फिटिंग करायसाठी लेस दिलेली आहे. सो इथून तुम्ही तुमचं साईज सेट करू शकता. सो अशा पद्धतीचे हे लेहंगा आहे पर्पलिश कलरचा. खालच्या साईडला अशा पद्धतीची लेस लावलेली आहे. अशा कलरचं कुठलाही टॉप तुम्ही यावर वेअर करू शकता. तसं यावर एक टॉप मला रिसीव झालेला जे अनस्टिच आहे. खालचं प्रॉपर पूर्ण स्टिच केलेलं आहे. याच्या आधीचे पण 2 स्कर्ट जे होते ते प्रॉपर स्टिच केलेले आहेत. सो अशा पद्धतीचं एक टॉप शिवण्यासाठी क्लॉथ यावर रिसीव झालेला आहे सेम कलरचं. सो हे होतं आपलं थर्ड पार्सल. त्यानंतर दुसरं जे आहे ते अशा पद्धतीचं रिसीव झालेलं आहे. मला खूप व्यवस्थित फिटिंग दिलेली आहे. या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, असे 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि इथे चेन दिलेली आहे. सो असं तुम्ही आपल्या साईजनुसार ॲडजस्ट करू शकतात. इथे पूर्ण बेल्ट प्रोव्हाइड केलेला आहे आणि प्रॉपर फ्लेअर दिलेला आहे.
खूप छान फ्लेअरमध्ये मला स्कर्ट रिसीव झालेलं आहे. बहुतेक जे स्कर्ट असतात त्यामध्ये एवढं फ्लेअर यायला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे स्कर्ट रिसीव झालेलं आहे. खूप छान फ्लेअर आलेला आहे. पूर्ण एक कलरमध्ये आहे आणि पूर्ण स्कर्टला असे स्प्लिट्स दिलेले आहेत. त्यामुळे जो घेर बनतोय प्रॉपर बनतोय, अगदी व्यवस्थित बनतोय. सो अशा पद्धतीचं हे स्कर्ट आहे. यामध्ये इनर प्रोव्हाइड केलेलं नाही, पण या पद्धतीचं हे आहे. खूप छान दिसेल. याला जर प्रॉपर व्यवस्थित जर वेअर केलं, व्यवस्थित आउटफिट जर तयार केलं असं, तर अगदी व्यवस्थित दिसेल. सो अशा पद्धतीचं हे पूर्ण एक सेट स्कर्ट मला रिसीव झालेला आहे. त्यानंतर लास्ट आहे, हे आहे फ्लिपकार्ट ब्रँडचं. हा पूर्ण सेट रिसीव झालेला आहे मला. अशा पद्धतीची याची एक ओढणी दिलेली आहे, हायलाईट. आणि हे आहे याचं अनस्टिच आहे. हे पूर्ण अनस्टिच पॅटर्नमध्ये मला रिसीव झालेलं आहे. सो अशा पद्धतीचं गोल्डन आणि थोडंसं शायनी कापड आहे. यामध्ये अशा पद्धतीचे पूर्ण बुट्टे तयार केलेले आहेत, वर्क तयार करून घेतलेलं आहे. आणि खालच्या साईडला थोडं हेवी वर्क केलेलं आहे. थोडं नेटेड कापड आहे, त्यामुळे शिवल्यानंतर प्रॉपर व्यवस्थित बसेल. सो अशा पद्धतीचं पूर्ण लेहंगासाठी कापड दिलेलं आहे. प्रॉपर एक लेहंगा बनवू शकतो एवढं कापड त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. सो हे होतं बॉटमचं. त्यानंतर यावर टॉपसाठी पण त्यांनी अशा पद्धतीचंच क्लॉथ प्रोव्हाइड केलेलं. सो यावर पण वर्क केलेलं आहे. पूर्ण अशा पद्धतीचं वर्क केलेलं आहे. एका साईडला हेवी वर्क दिलेलं आहे आणि एका साईडला थोडं मधा बुट्टे दिलेले आहे. सो हे होतं आपलं वरचं टॉपचं. आणि याला हायलाईट करण्यासाठी एक ओढणी दिलेली आहे. या पद्धतीची ओढणी रिसीव झालेली आहे. कॅमेरामध्ये कलर थोडं फेंट दिसत असेल, थोडं गाजरी कलर वाटत असेल, पण प्रॉपर ब्राउनिश कलर आहे. आणि खूप व्यवस्थित म्हणजे प्रॉपर जे लेहंगाचा कलर असतो तशा पद्धतीचा कलर मला रिसीव झालेला आहे. थोडं रेड दिसतंय कॅमेरामध्ये, पण प्रॉपर डार्क कलर आहे. आणि खरंच खूप सुंदर ओढणी रिसीव झालेली आहे. छान कटवर्क केलेलं आहे ओढणीवर अशा पद्धतीचं. आणि ओढणीची लेंथ पण अगदी व्यवस्थित दिलेली आहे. सो अशा पद्धतीची ही ओढणी रिसीव झाली आहे मला. अगदी प्रॉपर ड्रॅप करता येईल आपल्याला अशा पद्धतीची ओढणी रिसीव झाल्यावर ड्रॅप करू शकतो अशा पद्धतीची ही ओढणी आहे बघा. या पद्धतीचं पण आपण ड्रॅप करू शकतो. सो ओढणीची जी लेंथ आहे खूप व्यवस्थित दिलेली आहे, प्रॉपरली. हे होतं आपलं नवरात्री कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं या सगळ्या कलेक्शन मधलं? तुम्हाला कुठलं कलेक्शन, तुम्हाला कुठलं ड्रेस छान वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण अशाच नेक्स्ट हॉलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र.